पिंपरी चिंचवड शहर के विकास और जनता के हित के लिए विधायक अमित गोरखे ने रिकॉर्ड तोड़ सवाल पूछे और ज्यादातर समाधान करने में सफल रहे। अधिवेशन सत्र के दौरान उनको सभापति बनकर विधान परिषद सभा चलाने का सौभाग्य प्राप्त हुआ। कम उम्र में एक अच्छा अनुभव मिला, ऐसा आज पत्रकार परिषद में ऐसी जानकारी दी। पिंपरी चिंचवड का विकास डीपी प्लान रद्द करने, धर्मांतरण करके अनुसूचित जातीय आरक्षण का लाभ लेने वालों का प्रमाण पत्र रद्द करने, पीएमपी बस में प्राथमिक सुरक्षा साधन की कमतरता, राज्य में घुमक्कड़ कुत्तों का आतंक पर उपाय योजना की मांग, राजनीतिक और सामाजिक आंदोलन के कारण पंजीकृत केस वापस लेने जैसे विभिन्न मांगों को अमित गोरखे मजबूती के साथ सदन पटल पर उठाए। भाजपा शहर अध्यक्ष शत्रुघ्न कांटे ने कहा कि घरों पर जो आरक्षण डाले गए हैं वो रद्द होगा, बाकी आरक्षण शहर के विकास के लिए जरूरी है। अधिवेशनामध्ये तिसरा अधिवेशन आहे आणि सर्वार्थाने स्थानिक प्रश्न आणि त्याचबरोबर सामाजिक प्रश्न आणि महाराष्ट्रातले काही महत्त्वाचे प्रश्न त्या ठिकाणी मांडण्याची त्या ठिकाणी माझा प्रयत्न होता। आणि खरं तर प्रश्न मांडणं लागणं त्यासाठी प्रचंड स्ट्रगल असतो, कॉम्पिटिशन असतं। त्यातही आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे खरं तर हे सगळं सहकार्य पत्रकारांचं आहे, कारण हे प्रश्न मांडत असताना वर्षभर पेपरला आलेल्या बातम्या असतील, न्यूज पोर्टलला आलेल्या बातम्या असतील, इलेक्ट्रॉनिक्स मीडियाला आलेल्या बातम्या असतील, याच्या अनुषंगानं लक्ष ठेवून ते त्याचा अभ्यास करून प्रश्न मांडावे लागतात। आणि तोच प्रयत्नही माझा होता, शहराच्या दृष्टीने पहिला होता आणि सामाजिक दृष्टीने आणि महाराष्ट्राच्या दृष्टीने तो तेवढाच महत्त्वाचा होता। त्यात लक्षवेधीमध्ये शहरामध्ये आता जो काही डीपीचा जो विषय आहे की या डीपी मध्ये अत्यंत चुकीच्या पद्धतीने हा आराखडा संपूर्णपणे टाकला गेलेला आहे। त्यात खास करून पिंपरी विधानसभा क्षेत्रामध्ये आमच्या भागातील रामनगर, काळभोरनगर परिसरामध्ये रहिवासी एरियांमध्ये तो डीपी त्यात आहे, त्यात अनेक घरं जात आहेत। त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो स्मारक आहे त्या ठिकाणी पण आरक्षण आहे। पिंपरीमध्ये व्यापारी मंडळी ज्या ठिकाणी सगळं कामकाज त्यांचा व्यवसाय अनेक वर्षापासून चालतंय त्या ठिकाणी तो डीपी आहे। आणि अशा पद्धतीने चुकीचा डीपी या पद्धतीने होत असताना चिंचवड असेल, पिंपरी असेल, भोसरी असेल या सर्वच ठिकाणी या डीपी मधून कडाडून विरोध होत होता आणि म्हणूनच तो डीपीचा त्या ठिकाणी लक्षवेधी त्या ठिकाणी लावली। आणि त्याच्यानंतर उत्तरामध्ये माननीय मंत्री महोदय विशाळताई राज्यमंत्री त्यांनी असं उत्तर दिलं होतं की याच्यावर आम्ही विचार करू आणि ताबडतोब लवकरात लवकर अधिवेशन झाल्यानंतर बैठक घेऊ। त्यामुळे तो पहिला प्रयत्न असेल की येणाऱ्या आठवड्यामध्ये या भागातील सर्व लोकप्रतिनिधींना घेऊन त्या डीपी साठी ती बैठक होईल। त्याच्यामध्ये मी मागणी अशीच केली होती की डीपी यामध्ये तात्काळ रद्द झाला पाहिजे आणि ती माझी मागणी पुढेही कंटिन्यू राहील। आणि लोकांच्या जे प्रश्न आहेत जनहितासाठी या डीपी मध्ये आपण स्थगिती इमिजिएट देऊन हा डीपी रद्द करावा अशी मागणी मी त्या ठिकाणी केली होती। दुसरा जो विषय त्या ठिकाणी स्थानिक म्हणून विषय मांडला होता तो पीसीएमसी बसेसमध्ये प्राथमिक सुरक्षेची साधनांची कमतरता। त्याच्यात माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी असं उत्तर दिलं की पीएमपीबी बसेसमध्ये सुरक्षा साधनाची आवश्यक सध्या पुरेशा उपलब्ध नाहीत। हे खरं आहे, कारण आपण जर बसेसमध्ये प्रवास केला आणि जर इमर्जन्सीमध्ये त्या ठिकाणी काही घडलं तर प्रत्येक बसेसमध्ये प्राथमिकोपचार पेटी ही असली पाहिजे, अग्निशामक हे असलं पाहिजे, ते सगळीकडेच उपलब्ध आहे का याविषयीच्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी लवकरात लवकर उपाययोजना करू असं त्यांनी सांगितलं। राज्यामध्ये आणि शहरामध्ये पण सगळ्यात मोठा प्रश्न आता भटक्या कुत्र्यांचा आहे, पण भटके कुत्रे फिरत असताना त्याच्यावर नेमकी प्रक्रिया म्हणजे हे सगळं त्यांचं भटके कुत्रे त्यांचं जे प्रजनन होतं ते थांबवणं हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न होता। त्याचं वर्षभर स्टडी आणि अनालिसिस केल्यानंतर असं आढळलं की विशिष्ट एका कंपनीसाठी फोर्स केला जातो आणि त्या कंपनीला काम नाही मिळालं तर इतर कोणालाही कंपन्यांना ते काम दिलं जात नाही। आणि मग हे का होतंय याच्यावर मी प्रकाश टाकला आणि फक्त प्रकाश टाकला नाही तर महाराष्ट्रातल्या जवळजवळ 7 ते 8 महापालिकांचा या ठिकाणी मी उदाहरणासह त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी मांडलं, माननीय शीतल शिंदे। आणि याच्यामध्ये आपण उदाहरण देत असताना पूर्वी
जर एखादी कंपनी काम करत असेल तर पूर्वी त्या ठिकाणी किती काम व्हायचं आणि आता काय काम होत आहे याची परिस्थिती मांडली. त्याच्यावर माननीय मंत्री उदयजी सामंत यांनी उत्तर देत असताना राज्यात भटक्या श्वानाची संख्या नियंत्रित ठेवण्यासाठी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना ज्या आहेत त्याच्या चौकटीत राहून आपण काम करतोय आणि याच्यासाठी लवकरात लवकर स्वतंत्र निधी आणि स्वतंत्र योजना तयार करू असं त्यांनी उत्तर दिलं. खरं तर मी अत्यंत मला अपेक्षितच नव्हतं की त्या ठिकाणी, कारण माझ्यापेक्षा अनेक सिनियर आमदार त्या ठिकाणी होते, पण मी तिथं गेल्या मला जो निरोप मिळाला की तुम्हाला तालिका सभापती म्हणून तुमची निवड झाली आणि लगेचच अनाउन्समेंट झाली, तर थोडंसं जरी सवय असली बोलण्याची तरी पण मला थोडंसं बोदरेशन आलं आणि लगेच साधारण 2 तासांनी मला वर बोलवलं गेलं बसायला. त्यावेळेस मी हसत कळत गेलो, पण तिथं गेल्यानंतर समोर माननीय उद्धव ठाकरे, समोर माननीय अजितदादा पवार, विखे पाटील, खडसे साहेब आणि सगळे बघून थोडंसं मला बोदरेशन आलं की आता मी आणि सगळे उठले बाबा सभापती महोदय आणि बसल्यानंतरची सगळी चर्चा चालू झाली. आणि मी खरं सांगतो, मला त्या ठिकाणी बसल्यानंतर मला सगळ्यात आधी माझ्या स्वर्गीय वडिलांची आठवण आली, माझ्या समाजाची आठवण आली आणि मला थोडंसं त्यात पहिल्या दिवशी बोदरेशन वाटलं. आणि ज्यावेळेस आम्हाला त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी शिस्तीचा पक्ष आहे, माननीय चंद्रकांतदादा पाटलांनी आमचे जे संसदीय कार्यमंत्री त्याच दिवशी मला त्यांनी पुस्तक दिलं आणि त्यांनी सांगितलं की हे पुस्तक वाचायचे आणि उद्या तुम्हाला 20 प्रश्न मी देणार आहे, त्या 20 प्रश्नाची उत्तरं तुम्हाला लिहून द्यायची, म्हणजे तुम्ही पुस्तक वाचलं का नाही कळेल. मी दुसऱ्या दिवशी साधारण रात्री 10:30ला ते पुस्तक वाचायला बसलो. मला 1:30-2 वाजले आणि 2 वाजता पुस्तक संपलं. त्यात कामकाज कसं चालवायचं, कामकाजामध्ये काय पद्धती असतात, बोलण्याच्या काय पद्धती, सगळं वाचून झालं. दुसऱ्या दिवशी चंद्रकांतांनी जे विचारलं मी बऱ्यापैकी सगळे उत्तरं दिली आणि मग कॉन्फिडन्स आला. आणि मग त्या ठिकाणी बसल्यानंतर भांडणं सोडवण्याचा पण योग आला आणि मोठी भांडणं समोर चालवत असताना त्यांना शांत करणं पण एक तारेवरची कसरत आहे सभापती पद म्हणजे. कारण समोरच्या माणसाला हात वर करून देणं, बरं तो वेळेत बोलला तर ठीक आहे, नाही बोललं तर आपण त्याला बस म्हणावं लागतं. आणि अशी सगळी मोठी मंडळी असतात आणि त्यात जर काही बाजाबाजी झाली तर कंट्रोल करणं हे सभापतीच्या हातात असतं. पण खूप चांगला अनुभव होता आणि हा अनुभव माझ्या पक्षाने मला दिला, भारतीय जनता पार्टीने दिला आणि सगळ्यात महत्वाचं शहरवासियांच्या आणि आपल्या आशीर्वादांमुळे दिला. आणि सगळ्यात मोठी भूमिका पत्रकारांची आहे. मी परत एकदा सांगतो की रोजची जी सवय आहे, पेपर वाचणं असेल, तुमचं पोर्टल वाचणं असेल, याचा उपयोग मला दैनंदिन सगळ्या गोष्टींमध्ये 100% होतो. खास करून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये काही ठिकाणी कामं अत्यंत वाईट पद्धतीनं कामं चालू आहेत. खास करून पिंपरी चिंचवडमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातलं रखडलेलं काम आहे, मोरवाडी चौक ते चिंचवड चौकापर्यंत अर्धवट राहिलेलं काम आहे आणि त्यात रहदारी एवढी आहे आणि अरुंद रस्ते आहेत, पण काम अत्यंत निकृष्ट दर्जाचं आहे. त्याचं तांत्रिक ऑडिट झालं पाहिजे आणि दोषींवर कारवाई झाली पाहिजे, याचा हा प्रश्न मी मांडला. त्याच्यावर उत्तर आलं आणि याचं लवकरात लवकर तांत्रिक ऑडिट होणार आहे आणि त्याचा पाठपुरावा मी करणार आहे. त्याचबरोबर स्वतंत्र पोर्टल स्थापन करून स्थानिकांना विकास नोंदणी व रोजगार प्रशिक्षणात संधी द्या, हा एक प्रश्न मी मांडला. त्याचबरोबर माझं सगळ्यांना कल्पना आहे, मी कलारंग नावाची संस्था चालवतो आणि कला क्षेत्रात माझी थोडीशी आवड जास्त आहे. अनेक कलाकार, प्रशांत दामलेंपासून अनेक कलाकार त्या ठिकाणी मुंबईमध्ये आमची चर्चा झाली. बऱ्याच वेळा काय होतं की शनिवार रविवार हे नाटकांसाठी आणि मोठ्या कार्यक्रमांसाठी कलाकार राखीव ठेवत असतात, परंतु एखादा मोठा कार्यक्रम आला राजकीय, आम्ही जरी राजकारणात असलो तरी राजकीय कार्यक्रम असला तर ते नाटक किंवा तो कार्यक्रम जागेवर रद्द होतो. त्यावेळेस कलाकारांचं प्रचंड मोठं नुकसान होतं. मग एखाद्या नाटकाची टीम ही संपूर्ण विदर्भातून इकडे आलेली असते, त्या कलाकारांनी वेळ काढलेला असतो, पण ते त्या ठिकाणी कॅन्सल केलं जातं. त्यात प्रेक्षकांचा हिडमोड होतो आणि त्या कलाकारांचा जास्त हिडमोड होतो. त्यामुळे याच्यावर काहीतरी धोरण आणावं म्हणून तो विषय मी त्या ठिकाणी मांडला. एक तर माझं सरकार, आमचं सरकार आमच्या समाजाच्या बाबतीत बिलकुल उदासीन नाही. कारण माझी पहिली मागणी होती की बार्टीच्या धर्तीवर आरटी करा, ती केली. 50 कोटी रुपये आता दिले, 200 कोटी रुपयाचं प्रयोजन आहे. दुसरं अपगड वर्गीकरणासाठी त्यांनी कमिटी बसवली, त्यासाठी मोठं आंदोलन मी आमदार या नात्याने केलं होतं. 1.5 लाखपेक्षा जास्त लोक पहिल्यांदा आमच्या समाजाची आझाद मैदानात नेण्याचा इतिहास मी आमदार झाल्यामुळे झाला. दुसरं महत्वाचं, जर आमचं शासन उदासीन असतं तर माझ्यासारख्या सर्वसामान्य मागासवर्गीय कार्यकर्त्याला इतिहासात पहिल्यांदा त्या सभापतीच्या चेअरवर आमच्या शासनाने बसवलं नसतं. आता राहिला भारतरत्न देण्याचा प्रश्न, तर प्रत्येक गोष्टीला लगेच मागितलं लगेच दिलं जातं असं होत नाही.
त्यासाठी सातत्यानं मी पाठपुरावा करेल. येणाऱ्या 28 तारखेला मी 1 वर्ष माझं पूर्ण होतंय आमदारकीचं, आणि या 1 वर्षाच्या कालावधीमध्ये समाजासाठी आणि प्रशासनासाठी आणि आपल्या लोकांसाठी जे काही करायचे ते संपूर्ण शासन मला मदत करते. माझा माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यावर संपूर्णतः विश्वास आहे. कालही तुम्ही पाहिलं असेल की अण्णाभाऊ साठेंची काल पुण्यतिथी होती, आणि काल साहेबांनी मुंबई कुणीही आमच्यापासून वेगळं करू शकत नाही म्हणून अण्णाभाऊ साठेंचं जे कवन आहे माझी मैना गावाकडे राहिली त्यातली छक्कड जी आहे त्यातली एक कविता त्यांनी वाचून दाखवली. त्यामुळे त्यांचं संपूर्णतः आमच्या समाजाकडे माझ्याकडे कुठेही दुजाभाव नाही आणि ते देण्याचं काम करतात. दुसरा प्रश्न होता आपला की दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलचा. तर दीनानाथ मंगेशकरच्या हॉस्पिटल विषयी तो पण विषय मी त्या ठिकाणी घेतला होता, पण माझ्या आधी माननीय विरोधी पक्षनेते अंबादासजी दानवे यांनी तो विषय त्या ठिकाणी मांडला. त्यात चित्राताई वाघ असतील अनेक लोकांनी त्यात सहभाग घेतला, आणि तो विषय आता खऱ्या अर्थानं अजूनही त्याच्यावर इन्क्वायरी चालू आहे, आणि आम्हाला अपेक्षित असलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या येणाऱ्या काळामध्ये नक्की घडतील, आणि त्यासाठी आमचं स्ट्रगल तसाच राहील. 75 किलोमीटर वर्गाचं आपलं स्क्वेअर किलोमीटरचं आपलं हे शहर, आणि या शहराचे रस्ते जर तुम्ही पाहिले तर प्रत्येक ठिकाणचा भाग वेगळ्या पद्धतीचा आहे. आणि 2007ला ह्याच संपूर्ण शहराची लोकसंख्या 7 लाख होती, आणि आज ती 35 लाखापर्यंत अंदाजे या शहराचं खरं तर पॉप्युलेशन वाढत आहे. याच्यामध्ये विकास आराखडा होणं खूप गरजेचं आहे, कारण आपण प्रत्येक वेळेस जरी विकास आराखडा करायला गेलो, माननीय सन्माननीय आमदारांनी भूमिका मांडली की रद्द करण्यासाठी, तर रद्द हा सध्यासाठी पर्याय असू शकत नाही. ज्याच्यामध्ये खरंच काही भागामध्ये जे प्रसारमाध्यमातून येत आहे लोकांच्यावरती ज्या चुकीच्या पद्धतीने काही ठिकाणी त्यांनी जो गुगल मॅपिंग करून किंवा एखाद्या एजन्सीला बरोबर घेऊन, जसं पहिला एक प्रश्न मांडला सातपुते साहेबांनी की लोकल बॉडी नसताना आपण डीपी प्रसारित केलं नाही. खरं तर हा प्रारूप विकास आराखडा ज्या 50,000 किती त्याच्यामध्ये आल्यात, याच्यामध्ये भूमिका लोकांची वेगळी आहे प्रत्येकाची. तर आपण हिअरिंग करायला गेलो तर त्याच्यामध्ये किमान 5,000 लोकांच्या खऱ्या भूमिका त्याच्यामध्ये कळतील. आणि भारतीय जनता पार्टीची अशी भूमिका आहे की प्रत्येक आमदारांनी आमचा हा विषय तिथं अधिवेशनात मांडला आहे, आणि या राज्याचे आमचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी यांना सगळ्यांना टाइम देतो म्हणून सांगितलं. आबर्डीचं वातावरण सगळ्या डीपीमुळे झालेलं आहे. डीपी जिथे काही घरांवर तर डीपीचं आरक्षण आलंय, जिथे इलिगल घरं आहेत तर ती पण 100% घरे वाचवण्याचा प्रयत्न आम्ही सगळेजण करतो. रिव्हर फ्रंटला जी आतापर्यंत आपण शहराच्या 1996-97चा जो डीपी झाला याच्यामध्ये एसटीपीचं आरक्षण बऱ्यापैकी त्या ठिकाणी नव्हते, पार्किंगचे आरक्षण नव्हते. जे शहराचं इन्फ्रास्ट्रक्चर वाढतंय, तुम्हाला मी सांगितलं की हे शहर आत्ता 35 लाख लोकसंख्येचं आहे, येणाऱ्या 20 वर्षांमध्ये हे शहर 1 कोटी लोकसंख्येपर्यंत जाऊ शकतो. कारण त्याचा जो पूर्ण स्क्वेअर मीटरचा एरिया पाहिला आपण, एवढी सीपीआरमध्ये नव्याने आलेला टीडीआर आणि एपीएसआर वाढून दिल्यानंतर शहराची कमी डेन्सिटीमध्ये जास्त शहर वाढणार आहे. शहराला लागणाऱ्या मूलभूत गरजा पण महत्वाच्या आहेत. बापू हे सगळं विकास आराखडा पण महत्वाचा आहे, सगळं मान्य आहे, रस्ते पण महत्वाचे आहे. पण तुमचा जो हट्ट आहे सारखा की डीपी रद्द करा, नव्याने डीपी जरी केला, आमचा नाही सगळ्यात महत्वाचं तर तुमचेच पसरवलं जाते. एकीकडे तुम्ही सांगताय तळवण्याचा डीपी रद्द केला, अमुक डीपी रद्द केला, हे केलं, हे तुम्ही सांगताय, आम्ही सांगत नाही. दुसरं महत्वाचं दुसरीकडे एक मंत्री असं सांगतोय की जर ह्याच्यामध्ये अडथळा आणला तर 353 दाखल करा. नक्की तुमची भूमिका काय? बापू डीपी चुकला हे मान्य करता येतं की नाही? कारण भोसरीचा रेड झोन ग्रीन मध्ये, रुपीनगरचा रेड झोन तुमचा येलो झोन मध्ये. रेड झोन मध्ये एकही बांधकाम करता येत नाही. 46 आरक्षण तुम्ही रुपीनगरच्या रेड झोन मध्ये टाकली, भोसरीच्या रेड झोन मध्ये एकही नाही. वडबोकोडीला तुमच्या टेकड्या हिरव्या असताना पिवळ्या दाखवल्या, हा खोटेपणा आहे. ऐका, पूररेषेमध्ये फ्लड लाईन मध्ये ज्या पद्धतीने फ्लड लाईन टाकली, पाटबंधारे खात्याने सांगितलं ती फ्लड लाईन आमची नाहीच. म्हणजे डीपी मध्ये हे सगळे फ्रॉड झाले, मग तसाच मंजूर करणार का तुम्ही? मुळामध्ये एक सगळ्यांचा प्रश्न घेऊ द्या. मुळामध्ये आमदारांनीच आता सभागृहामध्ये भूमिका मांडल्यास सांगितलं की डीपी रद्दच करा. तुम्ही म्हणताय की फक्त आरक्षण घरं वाचव. मी तुम्हाला सांगितलं आमच्या आमदार साहेबांची मतप्रवाह आमच्यामध्ये बिलकुल नाही. त्यांना जिथं अन्याय वाटतोय, जसं त्यांनी त्यांच्या भूमिकेमध्ये मांडलं की पिंपरी मतदारसंघामध्ये ज्या चुकीच्या पद्धतीने आरक्षण पडले, जसं चिलेकर साहेबांनी सांगितलं की रेड झोन मध्ये काही ठिकाणी आरक्षण नाही पडलेत, काही ठिकाणी पडलेत. ज्या पद्धतीने याच्यामध्ये जेवढ्या त्रुटी आहेत
जेवढ्या चुकीच्या पद्धतीने डीपी झालाय की जिथं घरं असताना पण डीपी पडलाय, जिथं सँक्शन बिल्डिंगवरती पण त्यांनी केले. यांनी जो खरं तर मुळात हा प्रारूप विकास आराखडा आहे. ज्यावेळेस प्रत्येक वेळेस तुम्ही पाहिलं असेल प्रारूप विकास आराखड्यानंतर ज्यावेळेस सूचना हरकती होतात त्याच्यानंतर परत हा पब्लिश होतो. पब्लिश करून परत एकदा चान्स दिला जातो की प्रारूप विकास आराखड्यावरती परत एकदा तुम्ही ऑप्शन घ्या. जिथं अन्याय होईल, जिथं तुम्हाला सगळ्यांनाच वाटते या शहराच्या नागरिकांना खरंच अन्याय होतो, तिथं भारतीय जनता पार्टीची भूमिका असणार आहे की तो डीपीचा जो पार्ट आहे जिथं खरंच अन्याय होतोय तो रद्द केला जाईल. त्यांचं म्हणणं आहे की 50,000 हरकती आलेत. आमचं तेच म्हणणं आहे की ज्या हरकती खरंच अन्यायकारक आहेत, लोकांवरती अन्याय होतोय, तो आम्ही डीपी 100% त्यातल्या त्या वगळून विकास आराखडा. हे बघा 2 भूमिका आहेत, तुम्ही म्हणताय 2 भूमिका आहेत. याच्यामध्ये तुम्हाला डीपी रद्द करून सध्या काय होणार आहे? डीपी रद्द नंतर तुम्हाला ज्या खरं अन्यायकारक भूमिका आहेत, खरं तर आमच्या आमदार साहेबांनी या डीपी मध्ये ज्या चुका आहेत त्या मांडलेल्या आहेत आणि मग त्यांच्या अनुषंगाने त्यांनी सांगितलं की हा विकास आराखडा रद्द करा. तसंही विकास आराखडा आहे. बापू डीपी चुकला हे तर मान्य करता की नाही? रिंग रेल्वे तुमचा जो आहे 5,000 घरं त्याच्यावरती बाधित होतात, हे चुकलेलं आहे. फ्रंटलाईन मध्ये फ्रंटलाईन चुकली हे बाधित होतात, ते मान्य आहे. नेमकं काय? मी तुम्हाला सांगतो की ज्या 50,000 हरकती आल्या त्या ह्याच आहेत. सेम मधली घरं आम्हाला वाचवायचे तर वाचवायचे, ज्या वल्लेकरवाडीमध्ये घरं वाचवायचे ते वाचवायचे, जे थेरगावच्या काही घरांवर रोड बनले डीपी रोड ते आम्हाला वाचवायचे ते वाचवायचे. जिथे अन्याय आहे हे बघा, विकास आराखडा झाला पाहिजे तो झाला पाहिजे. नाही, भाजपच्या 2 भूमिका नेमकं कळत नाही. भाजपच्या दोन्ही भूमिका बिलकुल नाहीये. भाजपची भूमिका पद्धतशीर आहे. या शहराचा विकास झाला पाहिजे, विकास आराखडा झाला पाहिजे आणि ज्याच्यावरती जो अन्याय होतोय ते रद्द करा पाहिजे आणि चांगल्या प्रकारे त्याचं परत वेल प्लॅन. तुम्ही म्हणता याच्यामध्ये किती टक्के जो चुकीचा आहे तेवढा 100% आम्ही उघडणार आहे. खास करून पिंपरी चिंचवड शहरातील महत्त्वाचे विषय, सामाजिक विषय, मग डीपी ज्या चुकीच्या पद्धतीने पडलं आहे त्या डीपी आरक्षण रद्द करावं. त्याचबरोबर महानगरपालिकेतले अनेक विषय, त्यामध्ये रोडमध्ये व्यवस्थित काम चालू नाही आहे, मेट्रोचे प्रश्न असतील किंवा शिक्षणातले प्रश्न असतील, हे सगळे त्या ठिकाणी मांडले. राज्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा प्रश्न की ओबीसी आणि अनुसूचित जातीचा उपयोग करून आपला धर्म बदलणाऱ्या लोकांवर इमिजिएट कारवाई करा आणि त्यांचं सर्टिफिकेट रद्द करा, ही मागणी मी केली असता त्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्र्यांनी याच्यावर आदेशच झाला आणि तो संपूर्ण महाराष्ट्राला लागू झाला. त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रात जो श्वानांचा प्रश्न आहे त्या श्वानांच्या प्रश्नांवरही मी त्या ठिकाणी विषय मांडले आणि त्याच्यावरही चांगली उत्तरं त्या ठिकाणी मिळाली. पण त्या ठिकाणी मागणी केली होती की अधिवेशन काळामध्ये किंवा अधिवेशन झाल्यानंतर स्थानिक लोकप्रतिनिधींना घेऊन त्या ठिकाणी बैठक लावावी. मला असं वाटतं पुढच्या आठवड्यातच त्या ठिकाणची बैठक लागण्याची शक्यता आहे आणि त्या ठिकाणी जो अपेक्षित निर्णय आहे सर्व नागरिकांना, सगळ्या प्रतिनिधींना तो निर्णय त्या ठिकाणी 100% होईल. एक लक्षात घ्या की आपली मागणी हीच आहे की डीपी रद्द झाला पाहिजे आणि मग त्यामध्ये डीपी रद्द करणं किंवा सुधारणा करणं हा निर्णय शासनाचा आहे, माननीय मुख्यमंत्र्यांचा आहे. दादा, अजून एक महत्त्वाचा विषय की कुदळवाडीमध्ये मोठ्या प्रमाणात जी घरं जमीनदोस्त करण्यात आली होती, अजूनही तिथं बकालपणा होत आहे ना, तिथे व्यवस्थित काही नियोजन झालेलं आहे आणि कित्येक लोकांचे बेरोजगार झालेत. त्याविषयी आपण काही आवाज उचलला? खरं तर हा पिंपरी चिंचवडचा प्रश्न आहे आणि त्या विषयात आमचे माननीय आमदार असलेले महेशदादा लांडगे हे वैयक्तिक लक्ष घालत आहेत. ते माननीय आयुक्त आणि त्या संपर्कात आहेत आणि त्या विषयाचा चांगला निर्णय माननीय महेशदादा घेतील. नाही, लक्षात घ्या की त्या विषयाचा पहिलं पत्र माझंच होतं आणि मी स्वतः त्या ठिकाणी आयुक्तांना भेटलो होतो. त्यामुळं ती जागा 100% येणाऱ्या काळामध्ये रमाबाईंच्या स्मारकासाठी मिळेल याची खात्री मी देतो. आणि लक्षात घ्या की शेवटी आयुक्त त्यांचं काम करत असतो आणि आयुक्तांनी चुकीचं काम केल्यानंतर आमच्यासारखे लोकप्रतिनिधी त्यांना 100% चांगल्या कामासाठी अडवण्याचं काम आम्ही नक्की करू. मागच्या वेळेस आपण स्मार्ट स्ट्रीटच्या विषयी आवाज उचललं होतं की त्याच्यामुळे रस्ते अरुंद होतात, वाहतूक कोंडी होते, मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला. अजूनही ते काम जसं तसं सुरू आहे. काय पुन्हा एकदा त्या विषयातला मी पाठपुरावा या अधिवेशनात केला. मी मागाशी तोच प्रश्न सांगितला आणि त्याचा नक्की अंतिमपर्यंत तो निर्णय जाईल. जसं आपण कर्जतच्या प्रकरणामध्ये तिथल्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकलं, तिथपर्यंत जायची वेळ आली तरी आपण ते करणार. आता तोवर लोकांच्या माती रस्ता मारला जाईल स्मार्ट स्ट्रीट. प्रत्येक गोष्टीला वेळ तर लागतोच. मला असं वाटतं की त्याची भूमिका माननीय मुख्यमंत्र्यांनी ठामपणे मांडली आणि अत्यंत दुर्दैवी आणि अत्यंत वाईट प्रकार हा त्या दिवशी घडला आणि ज्या विधिमंडळामध्ये आपण संपूर्ण महाराष्ट्र शासन त्या ठिकाणं चालवतो आणि खरं तर युवांना ही विधिमंडळ म्हणजे एक प्रेरणा असते, पण त्या विधिमंडळामध्येच अशी घटना घडणं अत्यंत दुर्दैव होतं आणि पक्षालाही ते लांछन करणारं होतं. त्यामुळं अशा प्रकारची दुर्घटना का घडली आणि त्याच्यावर इमिजिएट
शासनाने माननीय मुख्यमंत्र्यांनी कारवाई केलेली आहे, कंप्लेंट दाखल झालेल्या आहेत. पण मला असं वाटतं पुढच्या अधिवेशनांमध्ये अशा प्रकारचे प्रचंड जी लोक आतमध्ये येतात याच्यावर 100% त्यात धोरण आणलं जाईल आणि पुढच्या वेळेसपासून हा घडलेला प्रकार याची दखल घेऊन पुढच्या अधिवेशनामध्ये असे प्रकार घडणार नाहीत याची काळजी माननीय मुख्यमंत्र्यांनी घेतली.